पुणे मुंबई महामार्गावर गॅस टँकरचा अपघात झाला आणि जवळपास 32 तास त्या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. नक्की हा अपघात कशामुळे झाला हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी सर आहेत. सर, टीम्स गेले होते, काय नक्की कारण होतं, एवढा वेळ लागला सगळं? त्याच्यामध्ये काय झालं की एक मोठा ट्रक होता आणि त्याच्यामध्ये हायली इनफ्लेमेबल लिक्विड होता आणि तो पलटला. परवा संध्याकाळी 5:30-6 दरम्यान तो पलटला होता. जनरली हा जे हायवे आहे त्याच्यावर जनरली मेलनचीपेक्षा अनफॉर्च्युनेटली बरेचशी वेळी याचीपेक्षा मोठे ट्रक्स जे आहेत ते पलटले जातात आणि त्या ठिकाणची जे पेट्रोलिंग टीम आहे नॅशनल हायवेची त्याचा रिस्पॉन्स टाईम खूप चांगला असतो. ते अर्ध्या तासाची पेक्षा कमी कालावधीमध्ये त्याला शिफ्ट करतात आणि ट्रॅफिक सुरळीत करतात. हा एक युनिक घटना या पद्धतीची घडली की हा एक इन्फ्लेमेबल लिक्विड घेऊन चालला होता आणि त्याच्यामध्ये लिकेज झाला आणि त्यांना हँडल करण्यासाठी जे सक्षम यंत्रणा आहे त्याची मदतीच्या शिवाय नॅशनल हायवे स्वतः करण्यामध्ये सक्षम नव्हते. कारण काय की त्याच्यामध्ये जर चुकीच्या पद्धतीने त्याला हँडल केलं टेक्निकल लोकांची मदतीची शिवाय तर मोठा विस्फोट होण्याची सुद्धा शक्यता होती. तर आणि एक हे झालं आणि दुसरं काय की त्याची लोकेशनसुद्धा युनिक या पद्धतीने झाली की जे आमचा मुख्य एक्झिट पॉईंट आहे ज्याचा आम्ही नेहमी वापर करतो ट्रॅफिक सुरळीत करण्यासाठी, त्याच ठिकाणी हा घटना झाली आणि म्हणून 32 तासाचा हा एक ट्रॅफिक जाम झाला होता. आणि या सिच्युएशन आणि हा अनफॉर्च्युनेट इव्हेंटमुळे आमच्या निर्देशनास आला आहे की आमच्या जे रिस्पॉन्स टाईम आहे या पद्धतीच्या घटनासाठी थोडेसे काही लकूनज आहे ज्याला आपल्याला दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे. रुटीनली आपण जे ट्रक पलटतात त्यासाठी आपण सक्षम आहोत, पण या पद्धतीचे जे एक्सप्लोजिव्ह मटेरियल घेऊन चाललेले जे व्हेकल्स आहे त्याच्यामध्ये काही चेंजेस करण्याची आवश्यकता आहे, काही SOP क्रिएट करण्याची आवश्यकता ते आम्ही करतो आहे. आणि आपली यंत्रणा पूर्ण फेल ठरली असं वाटत नाही का? कारण 32 तास त्या ठिकाणी लोक अडकून पडलेली होती. आपण जर प्रयत्न केले असते तर रूट दुसरीकडून डायव्हर्ट करता आलं असतं, म्हणजे आपण दुसऱ्या दिवशी कुठेतरी प्रयत्न केले, हेच अगोदर केले असते तर कुठं लवकर लोकांना सुटका मिळाली असती याच्यातून? देखो, याच्यामध्ये काय आहे की जसं मी सांगितलं की त्या भागाची जी यंत्रणा आहे ते अशा प्रकारची घटना दर दिवशी हाताळतात आणि अर्ध्या तासाची पेक्षा कमी कालावधीमध्ये ते ट्रॅफिक सुरळीत करून देतात. म्हणजे तुम्ही क्षमताबद्दल प्रश्न विचारला तर त्याच्याबद्दल आम्ही हे सांगतोय. आता हा एक युनिक सिच्युएशन काय झाली की ज्या एक्झिट पॉईंटचा आम्ही वापर करतो त्याच ठिकाणी ह्या घटना घडली. एक गोष्टी आहे. दुसरा व्हॉलेटाईल म्हणजे एक्सप्लोजिव्ह मटेरियल त्याच्यामध्ये होता आणि त्याला हँडल करण्यासाठी म्हणजे काय त्याच्यामध्ये लिकेज झाला होता. त्यांना जर चुकीच्या पद्धतीने आपण हँडल केला तर मोठा अपघात होण्याची शक्यता होती. आणि तिसरा काय आहे की हा एक्सप्रेसवे असल्यामुळे याच्यावर जे एक्झिट पॉईंट आहे त्याची हा एक मर्यादा आहे आणि त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम झाला. आणि बघा कुठलाही सिस्टम जे आहे ते परफेक्ट नसतो. जेव्हा आम्ही नेहमीच बरोबर काम असतो तर तो कधी बाहेर येणार नाही, पण जेव्हा या पद्धतीच्या घटना घडतात तेव्हा आपल्या निर्देशनास आता येतो की अजून काही सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. अनफॉर्च्युनेट इन्सिडेंट आहे, मोठ्या प्रमाणावर लोकांना त्रास झालेला आहे, आम्हाला मान्य आहेत, पण यांना हा गोष्टीच्या अनुषंगान घेऊन हा संपूर्ण एक्सप्रेसवर पुढे जर अशा प्रकारची घटना कशा पद्धतीने होऊ नये त्यासाठी काही पाऊल उचलले जातील. आणि अनफॉर्च्युनेट जरी झाली आणि 1 तासासाठी जरी जाम लागला तर त्या ठिकाणी बेसिक कम्युनिटी, शौचालयाची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था हा सुद्धा त्या ठिकाणी लोकांना उपलब्ध करून देण्याची खूप मोठ्या प्रमाणावर अर्थातच या सगळ्या तिथं फॅसिलिटीज असणं गरजेचं आहे, कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक टोल भरतात, मात्र ते फॅसिलिटीज त्या एक्सप्रेसवेवर दिसत नाहीत. सर, हां, बरोबर आहे की एक्सप्रेसवे काय असतो की एक्सप्रेसवेजवर टॉयलेट आणि पिण्याची पाण्याची जी व्यवस्था आहे ते खाण्याची व्यवस्था आहे ते आहे, असं नाही की नाही आहे. आपल्याकडे खूप सारे टोल प्लाझा पण आहे, पिण्याची पाण्याची. पण त्याच्यामध्ये काय की हा घटना ज्या ठिकाणी झाली ना त्याचे पुढे मागे म्हणजे तेच आहे की इन्सिडेंट युनिक असा झाला की त्या ठिकाणी त्याच्या जवळ नव्हती, तर त्याच्या अनुषंगाने घेऊन हा आवश्यक आहे की त्याच्यामध्ये वाढ करण्याची आवश्यकता आहे. त्याच्यामध्ये जे एक्सप्रेसवेचे जे क्रायटेरियाज आहे त्याचं पालन करून हे वाढ करण्याची आवश्यकता आहे. एक्झिट पॉईंटसुद्धा एक्सप्रेसवर लिमिटेशन असतो, तर ते म्हणूनच आम्ही सांगितलं की एक टीम गठीत करून त्याचे रिकमेंडेशन घेऊन, कारण सर्व जे पॉलिसी एक्झिस्टिंग आहे त्याच्या अनुषंगाने घेऊन आम्ही एक SOP क्रिएट करून याच्यामध्ये एक महत्त्वपूर्ण गोष्टी जी आहे जे आम्हाला आता नॅशनल हायवे पेट्रोलिंग डिपार्टमेंटने करावंच लागणार आहे की मोठ्या प्रमाणावर तिथे लेन इन डिसिप्लिन आहे. म्हणजे जे ट्रकसुद्धा जे आहेत ते तिन्ही लेन्समध्ये चालतात आणि मग एक दुसऱ्याला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यामुळे ते अपघात होऊन जातो. तर हा एक कडक निर्णय घेऊन लेन डिसिप्लिन पाळणे हा खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला करावं लागणार आहे आणि त्याच्यामध्ये जर व्हेकल जप्तीपर्यंत जरी आवश्यकता लागली तर तेही आता पुढे केला जाईल. बट एक लेन डिसिप्लिन केल्यानंतर आम्हाला ठाम विश्वास आहे की किमान 50% जे रुटीनली पलटले जातात त्याची संख्यामध्ये कमी होईल. सर, काल सुद्धा असं काही झालं होतं का लेन म्हणजे ऍक्सिडेंट जो झाला अपघात त्याच्यामुळे? याच्यामध्ये काय झालं जे आम्हाला प्रिलिमिनरी रिपोर्ट मिळाली आहे, म्हणजे याच्यामध्ये अजून डिटेल
जेव्हा रिपोर्ट ते यायचे आहे, पण प्रिलिमिनरी असं वाटलं की ते मुवमेंट जे आहे ते त्याच्यामध्ये ते मुडताना म्हणजे टर्न करताना जे स्पीड असली पाहिजे त्याची पेक्षा थोडा स्पीड जास्त झाला असं दिसतंय आणि त्याच्यामुळे तो पलटला, ते कंट्रोलमध्ये राहिला नाही. तर ते एक आमच्या समोर आलेलं आहे. तर त्याच्या अनुषंगाने काय की ट्रॅफिक डिसिप्लिनसुद्धा जरी झाला ना तर खूप मोठ्या प्रमाणावर समाधान होतं. सर, मुख्यमंत्र्यांनी स्वतः या संपूर्ण घटनेची म्हणजे अर्थात चौकशी चा अहवाल मागितलाय तुमच्याकडं. म्हणजे काय असं सगळं आहे, काय पूर्ण डिटेल चौकशी होणार याची? नाही, याच्यामध्ये डिटेल चौकशी म्हणजे काय की सिच्युएशन काय झाली आणि त्या सिच्युएशन का मुले झाले आणि त्याच्यासाठी आपल्याला काय केला पाहिजे याच्याबद्दल आम्ही एक टीम गठीत करून त्याचा अभिप्राय घेणार आहोत. त्याच्यामध्ये काही तंत्रज्ञानी पण असणार आहेत, ज्यांना म्हणजे एक्सपर्ट्स आहेत ते पण याच्यामध्ये असणार आहे. आणि त्या रिपोर्टचे प्रमाणे मात्र हा हायवेसाठी नाही, आपला मागे पण सातारा जाताना सुद्धा हायवे आहे, बाकीसुद्धा हायवे त्या ठिकाणी हे आपण इम्प्लिमेंट करू. मुख्यमंत्र्यांनी मागितलंय पूर्ण अहवाल चौकशीचा. हां, आम्ही सर्व जे CM सराकडे सर्व जे स्टडी करून हा अहवाल सादर करणार आहोत. अर्थातच जर आपण बघितलं तर बऱ्याचदा या एक्सप्रेस हायवेवर लेन कटिंग होते, नियमांचं पालन होतं आणि त्यामुळेच अशा पद्धतीने घटना घडतात. काल सुद्धा जो अपघात घडलेला होता तो कदाचित ओव्हर स्पीडिंगमुळं आणि टर्न त्यामुळं तो टँकर त्या ठिकाणी पलटलेला होता आणि जो रेस्क्यू म्हणजे अर्थातच टीमचा त्या ठिकाणी पोचून काम करण्याचा प्रयत्न होता. मात्र आता या सगळ्या घटनेचा पूर्ण चौकशीचा अहवाल देखील स्वतः मुख्यमंत्र्यांनी देखील मागितलेला आहे. कॅमेरामॅन विजय राऊतसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.